वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गांचे म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाचे परस्पर संबंध म्हणजे एकमेकांसोबतचे संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णातील परस्पर संबंध, एकमेकांसोबतचे असलेले संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर म्हणजे क्रमाक्रमाने येणारी जी विषमता आहे, जो फरक आहे, जो भेद आहे, त्या भेदाच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान म्हणजे एकसारखे असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत.